माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे, खूप छान आहे. मला सुद्धा आनंद झालेला आहे म्हणून तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर 8 दिवसानंतर मी शॉप ओपन केलं होतं. 8 दिवसमध्ये बंद होतं शॉप, गावी गेली होती म्हणून. बऱ्याच आपल्या ताईंनी आपल्याला कमेंट केलं होतं की ताई व्हिडिओ का येत नाहीत म्हणून. तर त्याच ताईंच्या कमेंटचं उत्तर म्हणजे मी काही कामासाठी गावी गेली होती आणि लग्न होतं, तर नातेवाईकांच्या इकडे तर जावंच लागतं. तर आपलं जे काही इकडे काम आहे, आपला सगळा संसार इकडे जरी असला तरी सुद्धा आपले जिकडे नातेवाईक आहेत तिकडे आपल्याला जावं लागतं. तर मी गेली होती कोल्हापूरला. 8 दिवसामध्ये मी जाऊन बाकीची सगळी कामं आणि लग्न करून आले होते. आणि ज्या दिवशी शॉपवरती आले त्याच दिवशी माझ्याकडे ऑर्डर आल्या होत्या, त्याही इथल्या नव्हे. तर आपल्याकडे करवा चौथमध्ये एका क्लायंटनी किंवा एका ताईनी साडी शिवली होती. त्या ताई ज्या आहेत त्या नॉन महाराष्ट्रीयन आहेत, त्या मारवाडी आहेत आणि त्यांनी राजस्थानच्या त्या आहेत. आणि त्यांनी आपल्याकडे करवा चौथच्या वेळेला नऊवारी साडी शाही मस्तानी शिवली होती. तर ती साडी ही अशी आहे, तुम्हाला मी दाखवू इच्छिते की अशा या साडीचा पॅटर्न आहे. रेड कलरची साडी आहे. तुम्ही याच्यामध्ये फोटो तुम्हाला दाखवलेला आहे, पाहू शकता. त्या ताईंचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केला होता एका शॉर्टच्या स्वरूपामध्ये. तर तुम्हाला सुद्धा खूप छान तो आवडला होता, खूप छान त्याला व्ह्यूज गेलेले आहेत. आणि त्या ताईंची साडीचा लुक पाहून त्यांच्याच बहिणीला राजस्थानमध्ये ती राहते, त्यांना ती साडी खूप आवडली आणि त्या ताईंनी आपल्याकडे ऑर्डर दिलेली आहे. त्यांना एक 2-3 दिवसामध्ये त्या गावी जाणं होतं, त्याच्यामध्ये त्यांना अर्जंट ऑर्डर शिवून द्यायची होती. त्याचसोबत दुसरी नवरीची सुद्धा ऑर्डर आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता 2 साड्या शाही मस्तानीच्या शिवून तयार झालेल्या आहेत. तर सोबतच हे पहा अजून 2 साड्या आलेल्या आहेत, ह्या सुद्धा पैठणीच आहेत. तर ह्या सुद्धा शाही मस्तानीच साडी आपल्याला शिवायच्या आहे. ही पहा, ही सुद्धा पैठणी साडी आहे. ह्याच पॅटर्नच्या आम्ही जवळपास 4 साड्या शिवलेल्या आहेत. ही एक साडी आहे पिंक कलरची, यातलीच रेड कलरची साडी शिवलेली आहे. यातलीच ही सुद्धा साडी आहे तयार, माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता. आणि यातलीच रेड कलरची, ही पिंक कलरची, ही मोरपंखी आणि अजून एक डार्क कलरची मोरपंखी, आपण रॉयल ब्ल्यूमध्ये थोडीशी आणि मोरपंखीमध्ये तर शेड होता, तर ती साडी शिवलेली आहे. आणि त्याच्या शेजारची जी जांभळी साडी आहे ती नवराबाईची आहे, नवरीची साडी आहे. तर ती गावी जायच्या अगोदरच ऑर्डर मला आली होती. आणि ही साडी मी जी पाठीमागे शिवलेली आहे तुम्हाला ही दाखवत आहे. ही जी साडी आहे ही राजस्थानच्या क्लायंटची ऑर्डर आहे. खूप सुंदर साडी शिवून झालेली आहे. आता जस्ट माझी साडी शिवून झालेली आहे, तिला मी वरती अडकवलेली आहे व्यवस्थित सेट करून, कारण पाहायला सुद्धा ती खूप सुंदर वाटते. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे, तुम्हाला थोडासा कॅमेरावरती करून दाखवते. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे जी साड्या आहे, एकसारख्याच 2 साड्या आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत. त्यातल्याच ह्या 2 साड्या आपल्याला शिवायच्या आहेत. शाही मस्तानी साडीचा टोटल कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही जर पाहिला नसाल तर नक्कीच पहा, खूप सोपी आहे लक्षपूर्वक जर तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर. आणि या सुद्धा साड्या खूप सुंदर आहेत शिवण्यासाठी. याच साडीमधली ही जांभळी साडी आहे म्हटलं थोडीफार तरीही चालेल, कारण डिझाईन खूप सुंदर आहे. आणि या 2 साड्यांची अजून मला साडी शिवणं आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा हा छोटासा व्हिडिओ आहे तो शेअर करू. या अगोदर शाही मस्तानी साड्यांचा खूप ऑर्डर मी गावी जायच्या अगोदर देऊन गेली होती. दिवाळीमध्ये सुद्धा खूप साऱ्या ऑर्डर दिल्या होत्या नऊवारी साड्यांच्या. आणि आता दिवाळी संपली, बाकी बरेच दिवस झाला, 1.5 महिना झाला दिवाळी संपून, तरी सुद्धा आपल्याला नऊवारी साड्यांच्या लग्नाच्या मुहूर्तामुळे खूप साऱ्या ऑर्डर येत आहेत. पण लग्नाच्या नवऱ्यांच्या ऑर्डर असतात सोबत अशा काही क्लायंटच्या ऑर्डर आलेल्या आहेत. आणि ही ऑर्डर मला राजस्थानवरून आलेली आहे. आणि तिकडून मला व्हॉइस मेसेज केला होता की खूप सुंदर तुम्ही ताई साडी शिवलेली आहे आणि तशीच साडी माझ्या बहिणीला सुद्धा हवी आहे. तर त्या गावी जाणार होत्या म्हणून त्यांना ही साडी त्यांनी अर्जंटमध्ये शिवली होती, दिली होती आपल्याकडे शिवायला. नाही म्हणू शकली नाही, ऑलरेडी माझी घेतलेली गावी त्याच्या अगोदर ऑर्डर्स खूप साऱ्या बुक झाल्या होत्या, तरी सुद्धा ती साडी घेतलेली आहे, वेळात वेळ काढून शिवलेला आहे. म्हणजे चला तुम्हाला सुद्धा या साडीचा लुक दाखवूया. साडी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. एकाच पॅटर्नच्या 2 साड्या शिवलेल्या आहेत आणि खूप सुंदर याचा पदर सुद्धा आहे. पहा, पैठणीवरती जो पदर आहे त्याचा सुद्धा कलर खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर असं त्याच्या पदरावरती सुद्धा डिझाईन आहे. ही तर प्लेन साडी आहे. ही सुद्धा ब्रॉकेट सिल्कची साडी आहे, प्युअर सिल्कमध्ये कपडा असतो तसा. महागाच्या साड्या दोन्ही आहेत. जवळपास तुम्ही या साड्यांची प्राईस विचाराल तर ह्याच्यावरती 6,300 प्राईज होती, तर ही 5,500 ते 5,700 पर्यंत साड्या आलेल्या आहेत. आणि क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे. तुम्हाला जर नऊवारी साडी शिवायची असेल तर अशी पैठणी साडी वगैरे घेऊन शिवला तर त्याचा लुक खूप सुंदर होतो. शिवाय ही जी साडी आहे ब्रॉकेटमध्ये सिल्क आहे, तर ही साडी सुद्धा खूप सुंदर दिसते शिवल्यानंतर. याचा सुद्धा कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आहे. पिंक कलर किंवा राणी कलर आहे आणि गोल्डन आणि ग्रीन कलरची बॉर्डर आहे. शिवल्यानंतर ही साडी सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. तर तुम्हाला सुद्धा त्याचे व्हिडिओ शॉर्टमध्ये का होईना पाहायला मिळणारच आहेत.
आणि आता ह्या साड्या 2 माझ्या शिवून तयार झालेल्या आहेत. त्या पुन्हा ह्या 2 दिवसामध्ये 2 शिवायच्या आहेत. सोबत माझे ब्लाऊज वगैरे बाकीचे आहेतच आहेत. तुम्ही तोपर्यंत आपल्या शाही मस्तानी साडीचा कटिंगचा व्हिडिओ सविस्तर पहा. नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणारच आहे की शाही मस्तानी साडी स्टिचिंग कशी करायची. ती खूप सोपी पद्धत आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मी साडी कटिंग आणि स्टिचिंग दाखवते. बऱ्याच ताईंना हा प्रॉब्लेम होतो की नऊवारी साडीचा कटिंग दाखवा. ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे. मग पुन्हा तो शूट करणं, पुन्हा एडिट करणं, कारण ह्या सगळ्या बुकिंगच्या ह्याच्यामध्ये मला शक्य होत नाही कधी कधी. म्हणून मी त्या ताईंना सांगते की ताई आपल्या होम पेजला जाऊन तुम्ही त्या साडीचा जो व्हिडिओ आहे तो पाहू शकता. तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी त्याची लिंक देणार आहे. तो तुम्ही जाऊन तिथे पाहू शकता. त्या लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता. चला तर मग आजच्या साड्यांमध्ये तुम्हाला कोणती साडी आवडली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच्या काय छान छान नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय बाय.